तर नमस्कार, आज आपण पंढरपुरापासून एक 5 ते 10 किलोमीटर अंतर असणारं नारायण चिंचोली म्हणजे सूर्यनारायण भगवानचं मंदिरामध्ये आपण आलो. इथली संपूर्ण माहिती इथल्या पुजारी काकांना विचारू आपण. नमस्कार, आपण आहात श्री क्षेत्र नारायण चिंचोलीतील प्राचीन सूर्य मंदिरामध्ये. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे पौष शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध सप्तमी म्हणजे रथसप्तमी या दरम्यान सूर्याची पहिली सूर्यकिरण मूर्तीवरती पडतात. विशेष करून मकर संक्रांतीच्या दिवशी पहिलं सूर्यकिरण चेहऱ्यावरती पडतं आणि रथसप्तमीच्या वेळेस ते पायावरती पडतं. किरणोत्सव असल्यामुळे सूर्यनारायण म्हणतात. स्त्रीच्या उजव्या हाताला लक्ष्मी आहे तर डाव्या हाताला पद्मावती आहे, त्यामुळे लक्ष्मीनारायण म्हणतात. स्त्रीच्या उजव्या हाताजवळ शेषाचं प्रतीक आणि शेष देवता आहे, त्यामुळे शेषनारायण म्हणतात. स्त्रीच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा, दंडावरती पद्म आहे, त्यामुळे व्यासनारायण म्हणतात. आणि प्रभावळीवरती विष्णूचे दशावतार घेतले होते, हे सगळे प्रभावळीवरती कोरलेले आहेत, त्यामुळे विष्णू नारायण म्हणतात. आणि विशेष करून व्यंकटेश स्तोत्रामध्ये जसं व्यंकटेशाचं वर्णन केलं ते सगळं मूर्तीमध्ये पाहायला मिळतं, त्यामुळे व्यंकटरमण किंवा लक्ष्मी व्यंकटेश पण म्हणतात. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देवाचं जे सिंहासन आहे त्या सिंहासनाला महादेवाच्या पिंडीसारखा आकार आहे, म्हणजे लय, उत्पत्ती आणि काल याचा त्रिवेणी संगम एकाच रूपात पाहायला मिळतो, त्यामुळे सर्वेश्वर पण म्हणतात. पौष मासामध्ये विशेष करून सूर्योदयाच्या वेळेस रविवारच्या दिवशी, मकर संक्रांत, रथसप्तमी आणि वसंत पंचमी, पुत्रदा एकादशी या दिवशीच्या दर्शनाला एक अनन्यसाधारण महत्त्व असतं. या दिवशी जो भाविक सूर्यनारायणाचं दर्शन घेतो त्याच्या मनातील सर्व इच्छा, अपेक्षा, आकांक्षा पूर्णत्वाला जातात. हे इथलं विशेष स्थान महत्त्व आहे. विश्वपुराणाच्या आख्यायिकेनुसार दंडकारण्याचा पूर्व ईशान्य भाग आहे आणि लक्ष्मीच्या शोधार्थ म्हणून भगवंत या चिंचोक म्हणजे चिंचेचं एक बन होतं, त्या बनामध्ये भगवंत विश्रांतीला थांबले होते. चिंचेच्या बनावरून चिंचोली आणि प्रत्यक्ष नारायण या ठिकाणी अधिवास केला म्हणून या तीर्थक्षेत्राला नारायण चिंचोली असे संबोधले जाते. इथल्या दर्शनाला आणखी एक महत्त्व काय आहे तर जो भाविक अनन्य भावे भगवंताला शरण जातो त्याच्या मनातील सर्व इच्छा तर पूर्ण होतात, कारण दुजा देव दाखवितो सुप्रकाशी आणि जयावरी कृपा होय त्या भास्कराची न पाहू शके शत्रू त्याला विरंची उभ्या राहते सिद्धी होऊनी दाशी नमस्कार त्या सूर्यनारायणाची. या युक्तीप्रमाणे भगवंताची अनंत कृपा त्या भाविकावरती होते आणि त्याच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल होतात. आणि आणखी एक विशेष सांगायचं म्हणजे काय, जर 7:30च्या स्थानामध्ये शनी असेल किंवा अन्य ग्रहामध्ये अनिष्ट ठिकाणी जर शनीचा प्रकोप असेल, छाया असेल तर निमित्त मात्र दर्शनाने तो दोष नाहीसा होतो. म्हणून आवर्जून या तीर्थक्षेत्र नारायण चिंचोली येथील सूर्यनारायणाचं विशेष करून रविवारच्या दिवशी आणि सूर्योदयाला दर्शन घ्यावं आणि आपलं जीवन कृतकृत्य करावं. रामकृष्ण हरी. निश्चितच तुम्हाला संपूर्ण नारायण चिंचोली बद्दल किंवा इथल्या सूर्यनारायण भगवंताबद्दल संपूर्ण माहिती, महत्व काय असेल हे सर्व आपल्याला इथल्या पुजारी काकांनी सांगितलं आहे. तुम्ही सुद्धा एक वेळ पंढरपुरात आला असेल किंवा पंढरपुरातला नसेल किंवा तुम्ही कुठूनही आला असेल तर एक वेळ नारायण चिंचोली या तीर्थक्षेत्राला नक्की भेट द्या. धन्यवाद.